सुस्वागतम. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. शिवसेना शाखा शिरवणे गाव नवी मुंबई आयोजित 8व्या वर्षामध्ये माजी नगरसेवक चषक 2025. नशीब तयार. पहिला बॉल उडवलाय मनीषने. पहिला बॉल कव्हर्सच्या वरून डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर त्या ठिकाणी उपलब्ध आहे. एक रन पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न झालाय. मनीष आणि नंदेश नाईक सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. जग्गू मेहर खर तर या सामन्यामध्ये अनुपस्थित आहेत. नशीब तयार. राऊंड द विकेट. हाफ ट्रॅकर ऑन साइडला पुल करायचा होता. बॉल थांबलाय शॉर्ट मिड विकेटला. जॅक्स मात्र वेगाने धावतोय बॉलवरती. बॉल पकडला, फेकला, थ्रो कुठे चाललाय हे मात्र पाहायचंय. जॅक्स मात्रे आणि वन शॉट. डीआरएस फॉर शॉर्ट रन. आज खरं तर आमच्या कॅमेरामनच्या भूमिकेमध्ये शाहरुख, साहिल आणि जितू आणि त्यांच्या संवेद संदेश टेक्निकल ऑपरेटरची भूमिका साकारत असताना आपण त्यांचं देखील स्वागत करूया. tenniscricket.in च्या माध्यमातून सामना सध्या आपल्या समोर असलेला पाहायला मिळतोय. तो तुर्बे ब धारावे 30+ आणि त्यांच्या विरुद्ध शिरवणे. येस, कारण विजन क्लिअर होत नाही पावसामुळे, ब्लर आले, त्यामुळे तुमचा जो डिसिजन असेल तो फायनल ऑन फील्ड डिसिजन. 2 रन. चला सामन्याला सुरुवात. पुन्हा एकदा नशीब तयार. मनीष ऑन स्ट्राईक. दोन्ही बॉलवरती 2-2 धावा घेतलेत. मिड विकेटकडे जॅक्स मात्र अगदी डोळ्यात अंजन घालून आहे. उडवला यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या वरून, सूर्याच्या वरून बॉल चाललाय चंद्राला भेटायला. टाटा बाय बाय. रन मिळतील 6. हा षटकार. भारने मिळवून दिली एक झेलची सफलता. पहिला धक्का लागलाय तो म्हणजे तुर्बे ब धारावे 30+ टीमला, अर्थातच मनीष याच्या रूपाने. बॅट्समन आउट. येस, चेक झाले आउट आहे. जवळ बाउंड्री लाईन पासून 4 फुटाचा गॅप आहे.
बॉल तयार आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन. गणेश हा बॉल सोडून दिला. वाईट बॉलचा इशारा येतोय. आकाश सिंग सर आम्हाला कळवतात हा वाईड आहे. अतिरिक्त धावेमध्ये होणारी ही वाढ आपल्याला पाहायला मिळते. पावसाच्या पडणाऱ्या धोधो धारा या कोणाला बाधक ठरतील आणि कोणाला पोषक ठरतील हे मात्र पाहायचं आहे. पिच पूर्ण ओली आहे. आज सकाळपासून पाण्याने एकही मिनिट उसंत घेतलेली नाही. उडवला बॉल ऑन साइडला. जॅक्स मात्र त्या ठिकाणी पुन्हा एकदा धडपडता धडपडता वाचला आणि पुन्हा आता मात्र शेवटी धडपडलाच. परंतु पहा काय जिद्द आहे, कमिटमेंट आहे त्याची टीम प्रती. मला टीम मध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे, माझे 100% देईन. भली काही झालं तरी सुद्धा मला बॉल पकडून फेकायचं आहे. ही जिद्द अजूनही या 15 धावा पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर आता 2 धावा आल्यात. 15 ऑन द बोर्ड. हाय डेफिनेशनचे कॅमेरे आज या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळतात. एका एका कॅमेऱ्याची किंमत जर तुम्ही ऐकलीत ना तर अवाक व्हाल. कारण या एका स्पर्धेसाठी नव्हे तर संपूर्ण भारतभरात, भारताच्या बाहेर देखील खरं तर आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट ज्या ठिकाणी खेळलं जातं त्या ठिकाणी अशा पद्धतीचे कॅमेरे हे मात्र लावले जातात. आणि आज टेनिस क्रिकेट डॉट इनचं ग्लॅमर हे एवढं वाढलंय की टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून सातत्याने संतोषी नाणेकर आणि त्यांची संपूर्ण टीम काहीतरी नवनवीन देण्याचा प्रयत्न करत असते. जवळजवळ 15 लाखाच्या आसपास कॅमेरा या स्पर्धेसाठी वापरण्यात आलाय. ही देखील मोठी बाब आहे. गेल्या वर्षी संपूर्ण भारतीय रबर बॉल क्रिकेटच्या इतिहासामध्ये आपल्या स्पर्धेची नोंद केली गेली. ज्या स्पर्धेमध्ये ही एकमेव स्पर्धा अशी असेल माजी नगरसेवक चषक ज्यामध्ये तब्बल 10 कॅमेरे एका स्पर्धेसाठी वापरले गेले होते. ही सर्वात मोठी बाब आहे आपल्या माजी नगरसेवक चषकाची. इथे मात्र आपण पाहू शकताय बॉलिंग ट्रॅकवरती नवनाथ पाटील आपल्याला पाहायला मिळतात. फिरकीचे जादूगर याही खेळाडूविषयी चर्चा होईल कारण की या खेळाडूचा एक आगळा वेगळा विक्रम आज आपल्या नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये घडलाय. तो आत्तापर्यंत तुटण्याच्या तयारीत जातोय परंतु तुटलेला दिसत नाहीये. बरोबरी झाली आय गेस ओमी केनीच्या माध्यमातून. 10 बॉलमध्ये 52 धावा या बनवणारा, अर्धशतक झळकावणारा हा खेळाडू आहे. ज्यावेळेस तो ग्रामीण गटातून खेळत होता तोच नवनाथ पाटील आता 30+ मध्ये देखील आपल्या तीच खेळाची जिद्द घेऊन मैदानामध्ये उतरलाय. नंदेश नाईक धारावे टीम 30+ चा खेळाडू. उचलून खेळायचा होता. बॉल बॅटचा संपर्क नाही. सलगचे डॉट बॉल चिंतेत टाकून चाललेत खरं तर तुर्भे धारावे 30+ टीमला. दोन्ही 30+ चे संघ एकमेकांच्या समोर तळ ठोकून उभे आहेत आणि सांगतात की या मॅचला आम्ही इतक्या सहजासहजी जाऊ देणार नाही. आणखीन एक आपटलेला बॉल पुन्हा नंदेशला बीट करून चाललाय. काहीस मागणं ठरतो नंदेश कारण पावसाळ्याचा अंदाज मात्र लावणं फार कठीण आहे. पावसामध्ये बॉल अगदी झपकन स्किट होऊन बॅटवरती येत नाही. त्यामुळेच की काय या अशा पद्धतीच्या घटना या सातत्याने रबर बॉल क्रिकेटमध्ये आपणास पाहायला मिळतात. हाफ ट्रॅकर ऑन साइडला खेळायचा होता. हाही डॉट. चला तर मित्रांनो बॉलिंग आवडली असेल. फक्त 2 धावा आल्या. एकदा जोरदार टाळ्या नवनाथ पाटीलसाठी झाल्याच पाहिजे. फक्त 2 धावा ओव्हरमध्ये. रबर बॉल क्रिकेटमध्ये 2 धावा, 3 धावा, 4 धावांचं षटक हे सर्वात मोठं अमृत मानलं जातं आणि सध्या तरी तेच अमृत नवनाथने सर्वांना पाजलंय. आणि आता मात्र उर्वरित 2 गोलंदाज या गोलंदाजीवरून किती प्रेरित होतील हे मात्र आपल्या सर्वांना पाहायचंय. भव्य पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आज आपण अनुभवतोय. सकाळपासून सातत्याने ज्ञानेश्वरजी सुतार साहेब या स्पर्धेचा आढावा घेताना आपल्याला पाहायला मिळतात. अगदी काही वेळ का होईना परंतु आम्हाला अविनाश दादांची कमतरता या व्यासपीठावरती आज जाणवते. परंतु त्यांची कमतरता त्यांचे चिरंजीव आमचे संस्कार अविनाश सुतार हे मात्र ते भरून काढत असताना आपल्याला पाहायला मिळतील. ही संपूर्ण जी मॅनेजमेंट कमिटी आहे त्यामध्ये मी सर्वप्रथम उल्लेख करेन आमचे किरणदादा मेहर. भरपूर मेहनत राहते त्यांची. तसेच अनिल दादा भोईर असतील. टीमची टोटल झाली 17. पहिल्या ओव्हरला 15, या ओव्हरला 2. त्यानंतर अनिल दादा भोईर असतील, राजनजी भोईर असतील, दत्तादादा नाईक असतील. या सर्वांची भरपूर मेहनत असते आणि या सर्वांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे आणि स्पर्धेचा
सर्व लेखाजोखा आपल्यापर्यंत ठेवणारे आमचे विवेकजी सुतार BK बुवा यांचं देखील आम्ही या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतोय. जॅक मात्रे थोडेसे मित्र म्हणेन एक्साइटेड आहेत. मॅच सध्या दोन्ही 30+ टीम मध्ये सुरू आहे. मागील सामना देखील आपण पाहिला 40+ च्या बोनकोडे कोपरखेरने 40+ टीमला परास्त केलं. इथे देखील ऑप्शनच्या बाहेर जाणारा बॉल थोडा छेडछाड करण्याचा प्रयत्न, परंतु त्या प्रयत्नांअंती यश मात्र येताना दिसत नाहीये. आता मात्र नेमकं काय घडणार हे मात्र आपल्याला पाहायचं. सिद्धू कुंभार बॉलिंग ट्रॅकवरती, समोर असणार आहे गणेश, जो गणेश मागच्या मॅचमध्ये खूप चांगला खेळला होता. नेरूळ, दिवा आणि जुईनगरच्या विरुद्ध. ऑप्शनच्या बाहेर जाणारा बॉल, पुन्हा छेडण्याचा प्रयत्न, आणखीन एकदा डॉट बॉल. सिद्धू कुंभारची गोलंदाजी पहा. समजलेल्या माहितीप्रमाणे सिद्धू कुंभारची प्रॅक्टिस अजिबात नाहीये, परंतु गोलंदाजी आजही भन्नाट फॉर्म मध्ये असलेली आपल्याला पाहायला मिळते. गती कमी केली होती. ऑन साइडला बॉल येतो गुरुनाथ पाटील यांच्याकडे. सिंगल त्या ठिकाणी मिळणार, त्यापेक्षा जास्त काही नसेल. सिंगल आली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल आता जाऊन पोहोचले 20 वरती. 20 लॉस ऑफ 1 विकेट. महत्वाची बॅटिंग पेअर जी आहे ती मात्र आता तोडावी लागणार आहे. हाफ ट्रॅकर भरपूर उंच गेलाय, लांबी कमी. फिल्डर बॉल खाली नवनात येईल तोपर्यंत 2 धावेंचं आमंत्रण लगेच दिला गेला. 2 धावा मिळाल्या. 2 धावेंच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चाललंय. 22 रन आतापर्यंत आहे स्कोर कार्ड वरती. नंदेश ऑन स्ट्राइक. सिद्धू कुंभारचा पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर. हाफ ट्रॅकर ऑन साइडला. फिल्डर त्या ठिकाणी आहे. बॉल थांबणार नाही. पाण्यात पडून बॉल वेगाने निघाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन मिळतील 4 आणि आलाय हा चौकार. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 26. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या 15. दुसऱ्या ओव्हरमध्ये नवनाथ धावा खर्च केल्या 2. आता सिद्धू कुंभारच्या या ओव्हरमध्ये या चौकाराला पकडून धावा खर्च झाल्या टोटल 9. एकूण धावसंख्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली आहे ती 26 या आकड्यावरती. तुर्बे अ ब आणि दारावे 30+ या संघाची विजयी घौडदौड कायम राहील का हे मात्र पाहायचंय. शॉर्ट पिच ऑन साइडला खेळलेत. तिथे मात्र बॉल थांबू शकतो परंतु नाही. बॉलने ओलांडली सीमा रेषा. बॉल चाललाय सीमा पार. चौकार. दीपक बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय सारसोळ टीम कडून. सारसोळ 30+ टीमचा हा बॉलर. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल 4 ओव्हरची मॅच. यानंतर अजूनही आपल्याला 2 सामने खेळायचे आहेत आणि अगदी वेळेत नियोजित वेळेत सामने संपतात असं देखील वाटते आपल्याला. परंतु आमचे प्रयत्न होते की प्रत्येक सामना 5 ओव्हरचा झाला पाहिजे. त्यासाठी पहिला सामना आपल्याला लवकर चालू करायचा होता. इथे देखील आपण पाहू शकाल ऑन साइडला खेळ. सूर्याकडे बॉल चालला. 1 रन पूर्ण केलीये का हा प्रश्न होता, परंतु पहा अपील केली. चतुर चालाक बनण्याची प्रयत्न या ठिकाणी मात्र झाली दीपकची, परंतु तसं होताना दिसत नाही. आकाश सिंग अगदी करडी नजर ठेवून त्या स्टम्प्सकडे पाहत होते की नेमका बॉल लागलाय की दीपक यांचा हात लागलाय. पाय मी म्हटलं ना की एक वेळ पंच आणि प्रेक्षक किंवा खेळाडूंच्या नजरेतून सगळं काही चुकू शकतं, परंतु tenniscricket.inच्या कॅमेऱ्यातून काही चुकणं कठीण आहे. आणि इथे मात्र नंदेशने अखेरीस या षटकारातला घातली गवसनी. 6 रन मिळतील टीमची टोटल या षटकाराने 37.
दीपक यांच्या गोलंदाजीवरती एक चौकार आलाय, एक षटकार आलाय. आतापर्यंत 11 धावा 3 बॉलमध्ये खर्च केल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये खरं तर नशीबने 15 धावा खर्च केल्या होत्या. इथे देखील पाहू शकता आपण बॉल ऑन साइडला येतोय, गॅप मध्ये आहे, बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर, सरळ 4 धावांकरिता चौकार. थँक्यू. दीपकचा पुढचा बॉल, 4 बॉल झालेत, 2 बॉलचा खेळ शिल्लक. इथे बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला, डॉट येतोय. शेवटचा बॉल आहे, टार्गेट सेट करणारा बॉल. या मॅचमध्ये किती धावांचं टार्गेट असेल, आणि इथे 41 तर झाल्यात, म्हणजे मागच्या मॅचचा जो स्कोर होता तो मात्र आता ओलांडलाय. त्यामुळे यातून जिंकणाऱ्या संघाला आता फायनलची चाल मिळेल. इथे देखील खोला टाकला बॉल होता, एक सिंगल धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न होतोय. सूर्या बॉलवरती आलाय आणि थांबलाय, तोपर्यंत एका धावेने स्टॉप. 42 झाल्या, 43 धावांचं टार्गेट इथे मात्र असेल ते शिरवणे आणि सारसोळे 30+ टीम समोर. आणि हे आव्हान कशा रीतीने पार केलं जाईल हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवरती आम्ही आमंत्रित करतो आमचे सहकारी समालोचक उमेश म्हात्रे सर यांना. यावं, आपण पुढील सर्व धावतं वर्णन आपल्या वाणीतून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवावं. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. शॉर्ट ब्रेक नंतर आम्ही पुन्हा एकदा तुमच्या सेवेमध्ये रुजू होऊ आणि कळवू तुम्हाला पुढील मॅच कोणाची. तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत. DJ फेरीतल्या सामन्याकडे जातो आणि तिसऱ्या सामन्यामध्ये 2 संघ आता घोषित झालेले आहेत. शिरवणे ब सानपाडा कुक्षे 30+ या टीमचा कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये तुर्बे सारसोळे 40+ या टीमचा कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे. तत्पूर्वी आपण जातोय या मॅचच्या उत्तरार्धाकडे, म्हणजेच दुसऱ्या अंकाकडे. तिथे सामना सुरू आहे. तुर्बे अब दाराबे 30+ विरुद्ध शिरवणे सारसोली 30+. टॉस येथे जिंकलाय सारसोली शिरवणे टीमने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे बॅटिंग करत असताना तुर्बे अब आणि दाराबे 30+ या टीमने धाबा बनवल्या. 42-43 धाबांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. शिवसेना शाखा शिरवणेगाव नवी मुंबई आयोजित माजी नगरसेवक चषक 2025 हे 30-40+ नवी मुंबई मर्यादित कॉन्सेप्ट तुम्ही पाहताय. शिवसेना शाखा शिरवणे गाव आणि ANS ग्रुप शिरवणे आयोजित सर्वांच्या पसंतीला चर्चेला उधाण आणणारी ही स्पर्धा आहे. चला आपण टॉस घेतोय. चला टॉस आपण करतोय. तुर्भे सारसोळे 40+ त्यांच्या विरुद्ध शिरवणे ब सानपाडा कुक्षत 30+. मी सन्माननीय या स्पर्धेचे मुख्य प्रणेते मुख्य आयोजक
माजी नगरसेवक ज्ञानेश्वर सुतार साहेबांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते टॉस आपण करावा. दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. एका बाजूला तुर्भे सारसोळे 40+, त्यांच्या विपक्ष कुक्षेत शिरवणे आणि सानपाडा 30+. जिंकणारा संघ या मॅच मध्ये थेट फायनल मध्ये जाणार आहे. यस, 4 ओव्हरचा सामना असेल. कोण करते कॉल? तुर्भे सारसोळे. छापा आहे कॉल आणि छापा झालेला आहे. अभिनंदन दादा, टॉस जिंकलाय. सर्वप्रथम निर्णय विचारेल आपल्याला काय असेल. बोला थोडस स्पर्धेबद्दल थोडस. ठीक आहे, हरकत नाही. निर्णय त्यांचा येईल. 2 वेळा बोललेत. भरपूर चांगले मराठी बोललेत. चला अण्णा, भरपूर हाऊस आले तुम्हाला आता बोलायची. जाऊया मॅच कडे. 43 धावांचं लक्ष आहे. गणेशचा पहिला बॉल, पहिलाच फुल टोस आणि ते आता मिस्टमिंग स्ट्रोक आहे. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक. बॉल हातातून सटकल्यानंतर झेल सोडला आणि बॉल सीमारेषा पलीकडे गेलाय. चौकार. बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर गुरुनाथ पाटीलच्या बॅटमधून येतोय हा चौकार. अगदी मोहित करून जातील, कारण येणारा कालखंड आहे. दहीकाला तर लवकरच आपल्या भेटीला येतोय. गुरुनाथनं चौकारानं आपलं खातं उघडलंय. पुन्हा एकदा पुलरलेनचा बॉल, बॅटला ब्रश होऊन बॉल चाललाय थर्डमॅन रिजन मध्ये. विकेट किपर जातोय स्वतः बॉल पर्यंत. तोपर्यंत 1 धाव इथे मिळते. सिंगल टीमची धावसंख्या 5. बघा, या सामन्यातून जो संघ जिंकेल तो या स्पर्धेचा फायनलिस्ट होईल, म्हणजे फायनल मध्ये त्यांचा प्रवेश निश्चित होईल. त्यामुळे हा सामना खूप महत्वाचा आहे दोन्ही टीमसाठी. हा बॉल बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. आउटसाइड द ऑफ स्टंप. विकेट किपरनं ही लाईन मिस केली. त्यामुळे वाईट +1. 2 धावा येते येत आहेत. आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 7. खूप चांगली स्पर्धा तुम्ही अनुभवताय. आज 30+, 40+ कॉन्सेप्ट आपल्याला पाहायला मिळालं. उद्याला ग्रामीणचे 2 गाव 1 संघ हा कॉन्सेप्ट पाहायला मिळेल. बॅकफुटला जाऊन कट केलाय. तिथे क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. तोपर्यंत दुसरी धाव, तिसऱ्या धावेचा प्रयत्न सूर्या करतोय, परंतु इथे गुरुनाथनं तयारी दाखवली नाहीये. 2 धावा मिळताना दिसत आहेत गुरुनाथला. आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 9. आता 21 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता आहे. 43 धावांचं लक्ष होतं या मॅच मध्ये. धावा झाले, स्कोर बोर्ड होती 9. ओहो, बिगीट करण्याचा प्रयत्न. विकेट किपर बीट झालाय. त्यामुळे इथे बाईच्या स्वरूपामध्ये सिंगल येते. आणि या सिंगलनं आता टीमची धावसंख्या पुढे जाते. स्कोर बोर्ड ते रन आहे 10. आकाश सिंग मुख्य पंचांच्या समेत आहेत. या मॅच मध्ये पंचांची भूमिका ते पार पाडतायत. शशी मेहर यांच्या समेत. यावेळेस बॉल फिरवलाय. कॅच हिटचा कॉल आहे, परंतु क्षेत्ररक्षकाच्या हलकासा पुढे बॉल पडलाय. तोपर्यंत 1 धाव. सूर्यानं आपलं खातं उघडलंय. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड ते आतापर्यंत 11 रन. गोलंदाज तयार. गणेश बॅकफुटला जाऊन स्टिअर केलाय, कट केलाय. खूप चांगला फटका, स्क्वेअर कटचा फटका. डीप पॉइंटच्या दरम्यान क्षेत्ररक्षक पोहोचलाय. तोपर्यंत सहज रीतीने या 2 धावा पूर्ण करत असताना ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या ओव्हरचा सध्या खेळ संपला. पहिल्या ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना सुरुवात चांगली झाली शिरवणे सारसुले 30+ या टीमची धावसंख्या आहे. स्कोर बोर्ड ती 13. पहिल्याच ओव्हरमध्ये 13 आल्या. आता 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणि या उर्वरित 18 बॉलमध्ये अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे.
म्हणजे 10च्या सरासरीने आता धावा उभारायच्या आहेत या मॅच मध्ये. विष्णू आलाय, धाराबे गावचा खेळाडू विष्णू शर्मा बॉलिंगसाठी ओव्हर नंबर 2 मध्ये. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर चेंडूने उचली सुद्धा घेतली नाहीये. सूर्यासाठी हा बॉल खाली राहून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. पहिला बॉल आपल्याला निर्धाव पद्धतीनं पाहायला मिळाला विष्णू शर्मा यांचा. आता 17 बॉल 30 धावांची आवश्यकता आहे. बॅकफुटला जाऊन हॅमर केलाय, बॉलला उडवलाय, फ्लॅट अँड फ्युरियस बॉल सीमा रेषा पार. सूर्याच्या बॅट मधून येतोय षटकार. सूर्याला बॉलिंग करू शकत नाहीये. शॉर्ट बॉलचा वापर, षटकार वसूल केलाय. ओहो, आणखीन एक धमाका, परंतु बघूया आता इलिव्हेशन प्राप्त झालं नाहीये. वा, तिथे झेल सोडलाय. गणेशनं मोठी चूक केली. सूर्याला जीवनदान दिलंय. क्रिकेटमध्ये जीवदान खूप धोकादायक असतात. या अगोदरच्या मॅच मध्ये भोनकोडे कोपरकेरने 40+ या टीम कडून चंदू पाटीलना निखिल पाटीलचा झेल सोडला. तिथं मॅच संपली. एकच धाव मिळते. टीमची धाव संख्या 20, म्हणजे अजूनही 13 धावांची आवश्यकता आहे. 23 धावांची आवश्यकता आहे. व्हॉट अ शॉट, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. गुरुच्या बॅट मधून. गुरु सकाळी मला म्हटलं की आता मी जास्त फॉर्म मध्ये नाहीये, परंतु गुरुच्या बॅट मधून धमाका येत आहेत. बॉल स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. षटकार. खेळाडू असेच म्हणतात आणि मग मारतात. खर तर ही सारसोले गावाची पूर्वीपासून चालत आलेली ही रणनीती आहे, गेम प्लॅनिंग आहे. विरोधकांना गाफील ठेवायचं आणि त्या सैन्यांवरती अचानक वार करायचं. आणखीन एक मारण्याचा प्रयत्न, परंतु कव्हर्सला तिथे झेल सोडलाय. कॅचेस विन द मॅचेस. तू मै 2 धावा इथे पूर्ण झालेल्या आहेत आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 28. काल गुरुनाथ पाटील आमच्या समवेत होते. काल आपली एक मोठी स्पर्धा संपन्न झाली ऐरोलीच्या मैदानामध्ये, द्राव्य ट्रॉफी. तिथे एकट्याने अंपायरिंग केली संपूर्ण स्पर्धेमध्ये. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग झाला नाही. या बॅटच्या आतल्या कडेला बॉल लागल्यानंतर थर्डमॅन रिजन मध्ये बॉल फीड होतोय. तोपर्यंत एक धाव सिंगल ओव्हरची झाली समाप्ती. अशा पद्धतीने 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकामध्ये धावा आगे स्कोर बोर्डती 29. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. मित्रांनो, कुठे जाऊ नका. या मॅचला जुडत राहा, या स्पर्धेला जुडत राहा, ऐकत राहा, पाहत राहा. माजी नगरसेवक ट्रॉफी 2025चा हा थरार. तोपर्यंत जाऊया डीजे कडे, ऐकूया एक चांगलं संगीत. या स्पर्धेचं ब्रॉडकास्टिंग आपण पाहिलं tenniscricket.in माध्यमातून. आमचे सर्वांचेच जे कॅमेरेमॅन आहेत, शाहरुख, जितेंद्र, साहिल आणि संदेश, या 4ही कॅमेरामॅननं खूप चांगलं कॅमेरा वर्क या स्पर्धेमध्ये दाखवलेलं आहे. त्याचबरोबर आमचे अपडेटर्स संदेश यांचंही कौतुक व्हायला पाहिजे. पहिलाच बॉल वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न, बॅकफुटला जाऊन चॉप करण्याचा प्रयत्न झाला, परंतु बीट होऊन विकेट किपरच्या हातामध्ये. पहिला बॉल डॉट, म्हणजे 11 बॉल 14 धावांची आवश्यकता आहे. फुलर लाईनचा बॉल स्वप्नीलला, फुलटोस बॉल वरती. आता इथे झेल घेण्याचा एक चांगला प्रयत्न आणि खूप चांगला झेल तिथे टिपलाय समीरनं. फलंदाज गुरुनाथ पाटील बाद.
अखेर गुरुनाथ पाटीलच्या खेळीला आता फुल स्टॉप दिलाय स्वप्नील पाटीलनं. तो तुर्बे 30+ खेळाडू आहे. विकेट प्राप्त केली. ते पहिल्या विकेटचं पतन झालंय. पहिला धक्का लागतोय टीम शिरवणे आणि सारसोले 30+ या टीमला. पहिल्या विकेटचं पतन म्हणजे अजूनही 10 बॉल 14 रन. सामना संपलेला नाहीये. इथूनही पलटवार होऊ शकतो. कारण स्वप्नीलनं पहिली विकेट त्याच्या खात्यामध्ये टाकली. एक महत्वाची विकेट, एक मोठी विकेट जी गुरुनाथ पाटील त्याला बाद केला. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये त्यांचेच बंधू नवनाथ पाटील आता बॅटिंगसाठी सज्ज झालेत. प्रस्थान झालाय. 10 चेंडू 14 धावांची आवश्यकता. 10 बॉल 14 रन. खूप चांगली स्पर्धा. आज या स्पर्धेचे भाग्यविधाते प्रणेते तुम्हा सर्वांचे लाडके नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आदरणीय ज्ञानेश्वर सुतार साहेब यांचेही मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर अविनाश दादा सुतार यांचंही मनपूर्वक आभार. कारण त्यांच्या माध्यमातून खास करून किरण मेहर आमचे परममित्र आहेत. दरवर्षी ते आम्हाला विसरत नाही आहेत. या स्पर्धेमध्ये एक दिवस का होईना समालोचन करण्याची एक मोठी संधी त्यांच्या माध्यमातून प्राप्त होते. त्यांचंही मनपूर्वक आभार. जाऊया मॅचकडे. 10 चेंडू 14 धावांची आवश्यकता आहे. बॉलर तयार. यावेळेस पाल ओव्हर पिच होता. लॉफ्टेड ड्राय केलाय. पहिली धाव कंप्लीट करत असताना इथून धाव रोखतायत. परंतु तिथे नवनाथनं तयारी दाखवली नव्हती. अगदी इजी सहजरीतीने सिंगल कंप्लीट केली. आता 13 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू 13 रन. सामना कट टू कट चाललाय. इथून जर आणखीन एक विकेट आली तर दबाव वाढेल बॅटिंग करणाऱ्या टीमवरती. आणि तो संघर्ष स्वप्नील तसा प्रयत्न करेल. अजून आपल्याला नाविन्य काय करता येईल याचा आता प्रयत्न करतोय स्वप्नील. विकेटच्या शोधामध्ये आहे. ओ चांगला वाईड यॉर्कर. पुन्हा चॉप करण्याचा प्रयत्न. बीट करून त्याला विकेट किपरच्या हातामध्ये. अप्रतिम गोलंदाजी केली जाते स्वप्नील कडून. डॉट बॉलचा पर्सेंटेज इथून जर वाढला तर आणखीन एक प्रेशर वाढेल, दबाव वाढेल. कारण अजूनही 8 बॉल 13 धावांची आवश्यकता आहे. ओ परफेक्ट यॉर्कर. इथे उत्तर शोधलं नाहीये सूर्यानं. फक्त बॅकलिपला आपली खाली आणलं. ड्राईव्ह केलाय. सिंगल मात्र कंप्लीट झालेली आहे. आणि या सिंगल आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 31 धावा. 43 धावांचा लक्ष्य आहे. आता उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 7 आणि 7 बॉल मध्ये 12 रनची आवश्यकता आहे. 7-12 असं समीकरण या मॅच मध्ये. शेवटचा बॉल स्वप्नीलचा. या ओव्हर मध्ये चांगला प्रवास राहिला स्वप्नीलचा. ओहो लोअर फुलटोस. त्याला उडवलाय लॉंग ऑनला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. पकडलाय सेल. व्हॉट अ कॅच. अफलातून समीरनं स्वतःला स्ट्रेस केलं. सीमारेषेचा अंदाज घेतला आणि काय झेल कंप्लीट केलाय. नवनाथ पाटील आपल्या स्क्रीनवरती ऍक्शन रिप्ले पहा. tenniscricket.in च्या माध्यमातून. व्हॉट अ कॅच. वाह. ओ माय गॉड. पडला धडपडला तरी सुद्धा बॉल सोडला नाहीये. कारण समीरला माहिती आहे ही विकेट 3rd अटेम्प्टला झेल कंप्लीट केलाय. ही विकेट महत्वाची किती आहे आपल्या टीमसाठी. जर नवनाथ पाटील बराच काल अजूनही मैदानामध्ये राहिला तर मात्र आपल्याला इथून निघून जायची वेळ येईल असं त्याला जाणीव झालं समीरला. आणि त्यानं 3rd अटेम्प्ट 3ऱ्या प्रयत्नामध्ये तो झेल कंप्लीट केला आणि नवनाथला बाद केला. स्वप्नीलनं आणखीन एक धक्का दिलाय. खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे. आता 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल 12. 12 बॉल मध्ये 14 पाहिजे होत्या. आता 6 बॉल मध्ये 12 पाहिजे. हेच तर क्रिकेट आहे मित्रांनो. म्हणून क्रिकेटच्या बऱ्याच समालोचकांना विश्लेषकांना व्याख्या सांगितलेल्या आहेत. डेफिनेशन सांगितलेले आहेत की क्रिकेट म्हणजे काय. सरड्याप्रमाणे जो रंग बदलतो त्या खेळाचं नाव आहे क्रिकेट. आणि खरोखरच या मॅचनं रंग बदललाय. आता मी म्हणेन
या मॅच मध्ये जे पारडं जड आहे ते फिल्डिंग करणाऱ्या टीमचं आहे. 6 बॉल 12 रन लास्ट ओव्हर मध्ये बॉलिंग साठी. आता बघूया कुणाला आणलं जात आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये बॅटिंग साठी राकेश. चिनू आलाय बॉलिंग साठी. शिनू बॉलिंग साठी. 6 बॉल 12 स्ट्रायकिंग इनला. बॅटिंगला सूर्या. पहिलाच बॉल शॉर्ट बॉल टाकलाय. उडवलाय बॉल. वा खूप चांगला प्रयत्न गणेशचा, परंतु प्रयत्नाला यश आलं नाहीये. बॉल सीमारेषा पलीकडे. शिनूचा पहिला बॉल खराब. अगदी हाफ ट्रॅकर बॉल होता. बॅकफुटला जाऊन पूल करण्याचा प्रयत्न. तिथे गणेशचं सुद्धा चांगलं समर्पण राहिलं, परंतु प्रयत्नाला यश आलं नाहीये. त्याला हुलकावून देत बॉल सीमारेषा पलीकडे. 4 रन म्हणजे आता 5 बॉल 8 रनची गरज आहे. सामना आता थोडासा खेचून चाललाय बॅटिंग करणारी टीम. पुन्हा शॉर्ट बॉलचा वापर. एकच धाव इथे मिळताना दिसते. लेंथ बॉलचा वापर करायला पाहिजे, परंतु शिंदूची खराब गोलंदाजी. हा बॉल सुद्धा कनेक्ट झाला असता तर कदाचित सीमारेषेच्या पलीकडेच गेला असता, परंतु प्रॉपर टायमिंग झालं नाहीये. एक धाव इथे मिळते म्हणजे 4 बॉल 4 बॉल मध्ये जुनी 7 करायचे आहेत. व्हॉट अ मॅच. पैसा वसूल सामना. 4 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता. शिनू आता बॉलिंग मार्क वरती सामना करेल. नवीन फलंदाज राकेश, ज्याला खातं उघडायचं आहे या मॅच मध्ये. ओहो, स्विंग इन अ मिस. अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर टाकलाय बॉल आणि ते बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. एक डॉट बॉल. आता दबाव वाढेल. एक डॉट बॉल. आता या मॅच मध्ये समस्या वाढवून जाईल, कारण आता 3 बॉल शिल्लक आहेत आणि करायचे 7 रन. मागच्या मॅच मध्ये सुद्धा असा संघ अडचणीमध्ये आलता, परंतु ते अडचण सिद्धू धावून आला. एक संकट मोचक खेळाडू. ती सर्व संकट सिद्धून दूर केली, परंतु आता राकेश या बॅटिंग साठी. 3 बॉल 7 रन. पुन्हा एकदा इथे रनआउटची संधी आहे. विकेट किपरनं चांगलाच प्रयत्न केला होता. या रन वाचवायला पाहिजे. एक धाव इथे मिळते बाईच्या स्वरूपामध्ये, म्हणजे आता 2 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. मित्रांनो, सकाळपासून तुम्ही सामने पाहताय, परंतु हा सामना तुम्हाला आवडले असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या मॅच साठी आणि या स्पर्धेसाठी सुद्धा. 2 चेंडू 6 रन. खालचा ठोका प्रत्येकाचा चुकलाय, कारण 2 चेंडू सांगून जातील की तुम्हाला कुठलं तिकीट मिळेल. विधानसभेचं नाहीये, लोकसभेचं नाहीये, नवी मुंबई महानगरपालिकेच्या इलेक्शनचं नाहीये, तर या स्पर्धेचं फायनलचं तिकीट आपल्याला मिळेल. ओहो, फटका चांगला आहे. सूर्याच्या बॅट मधून हा विजयी षटकार येतोय आणि हा सामना मात्र जिंकलेला आहे. शिरवणे सारसोले 30+ त्या टीमना इनटू द फायनल. या स्पर्धेचं म्हणजेच काय तर माजी नगरसेवक चषक या पावसाळी स्पर्धेचं फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ ठरलेला आहे. शिरवणे सारसोले 30+ टीम. वेल प्लेड. अभिनंदन.